उभे आहात रस्त्याच्या बाजूला, एक ॲम्ब्युलन्स येते सायरन वाजवत आणि तुम्हाला पास होते, म्हणजे अगोदर येते आणि नंतर जाते. मग हा रस्ता आहे, रस्त्याच्या कडेला तुम्ही उभे आहात, तुम्ही उभे आहात, रस्त्यावर बसलेले नाही, रस्त्याच्या कडेला बसलेले. लोक येतील चिल्लर टाकून जातील, तो भाग नाही. मग मग ही आहे, ठीक आहे, आणि एक ॲम्ब्युलन्स येते आणि या रस्त्याने सरळ सायरन वाजवत निघून जाते. ओके, सरळ सायरन वाजवत निघून जाते. किंवा आपण ही आहे, समजा गीता नाही, दुसरं कोणतरी घ्या, गीता पुढे आहे तिकडे, समजा लांब इकडे गीता आहे, आणि हे काय तर दुसरं उदाहरण घेऊया, समजा हे आंबर आहे. मग ॲम्ब्युलन्स आहे, ही फास्ट सायरन वाजवत जाते. का? कारण या ॲम्ब्युलन्सला इकडे असणारा पेशंट पकडायचा असतो, बरोबर आहे की नाही? अरे ॲम्ब्युलन्स उगाच वाजवत जाते का सायरन? काय ना काय असतं ना. हा, मग ही ॲम्ब्युलन्स आलेली आहे रोड्यावरून, तिला पेशंट घेऊन जायचं, मग फास्ट चालली. आता आपल्याला इंटरेस्ट ना पेशंट मध्ये आहे ना ॲम्ब्युलन्स मध्ये, आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे? आंबर मध्ये. मग आंबरला विचारलं, बाई तुला आवाज कसा आला? तर ऍक्च्युअल मध्ये होतं काय, तर ॲम्ब्युलन्स पास झाल्यामुळे ॲम्ब्युलन्स सायरन वाजवते. सायरन याचा अर्थ एक सोर्स ऑफ साऊंड आहे, म्हणजे ते काय करते, बाहेर वेव टाकते. मग एकच फ्रिक्वेन्सी टाकते. फॉर एक्झाम्पल याच्यात ना आवाज जो येतोय याची फ्रिक्वेन्सी ठेवली आम्ही 100 हर्ट्ज. किती ठेवली? मग इथं आंबरला आवाज 100 हर्ट्जचाच यायला पाहिजे ना. पण तिच्या एक लक्षात येतं की आवाज लहान मोठा तर होतोच, कारण जेव्हा गाडी लांब असते तेव्हा आवाज मोठा येतो आणि गाडी जवळ आली की आवाज लहान येतो. उलट झालं का? लक्ष द्यायला की असं अगोदरच नाही म्हणलं, म्हणजे पूर्ण व्हायच्या अगोदर नाही म्हणलं. म्हणजे जेव्हा लांब आहे तेव्हा आवाज कमी आला आणि जवळ 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 येणार तसं, बरोबर आहे की नाही, आवाज मोठा. मग आवाज तर मोठा येतो कारण त्याला लाऊडनेस म्हणायचं, ती वेगळी कॉन्सेप्ट आहे. कारण लाऊडनेस डिपेंड असतो अँप्लिट्यूड वरती. कशावरती? अँप्लिट्यूड. ए नालाय का ती हे कर की, विंडो की नीट कर. ए काच वरती जाते ना बाबा, बंद करता येते की रे? कसलं आहे रे हे? वेळ आज कमी म्हणलं तर आजच तुला उद्या कर ना, काय गोंधळ करायचं ते. मग याचा अर्थ आवाज जो आहे त्याला लाऊडनेस म्हणायचं. आपल्या हातात आहे ना हे सगळं. लाऊडनेस हा झाला लाऊडनेस. लाऊडनेस कळतोय का? मी आहे त्याच लाऊडनेस मध्ये बोलतोय, पण कमी जास्त करायचं सगळं काम इथं आहे ना. मग मला इथं लाऊडनेस वरती बोलायचं नाही. मला हे बोलायचंय की ज्या वेळेस ॲम्ब्युलन्स जवळ 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 येते आणि लांब लांब निघून जाते, त्यावेळेस त्याचं लाऊडनेस तर बदलतोच, पण त्याचं पिच पण बदललेलं असतं. पिच या शब्दाचा अर्थ होतो चेंज इन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी मध्ये पण बदल झालेला असतो, त्याच्यामुळे आवाज वेगळा आपल्याला ऐकायला भेटतो. म्हणजेच याचा अर्थ काय, तर ॲम्ब्युलन्स मधून बाहेर पडलेला आवाज किंवा त्या स्पीकर मधून बाहेर पडलेली फ्रिक्वेन्सी वेगळी आहे आणि आम्हाला वेगळीच ऐकायला मिळते. मी काय बोललो समजलं का? म्हणजेच असं होतं की मी सांगितलं, बाळांनो आपल्याला हुरडा पार्टीला जायचंय, तर सगळ्यांनी 600 रुपये गोळा करायचे. मग ऍक्च्युअल ट्रू व्हॅल्यू किती होती? 600 रुपये, बरोबर की नाही? मग गणप्या घरी गेला आणि पप्पाला म्हटला आम्हाला हुरडा पार्टीला जायचंय, आम्हाला 800 रुपये सरांनी सांगितले. 200चा गफाळा हिथच झाला आणि 200 रुपये गणपतीने मागितले कोणाला? मम्मीला, बरोबर की नाही? गणपतीने कोणाला सांगितलं? मम्मीला. मम्मी सरांनी 800 रुपये मागितले. सरांनी मागितले किती होते? 600. आता पप्पा आले की मम्मीने सांगितलं आपला गणेश हुरडा पार्टीला जायचं म्हणतोय आणि सरांनी 1000 रुपये फीस मागितली. आता मम्मीचा गफळा कितीचा? 200चा. गणपतीचा कितीचा? 200चा. आणि नाव कोणाचं पुढं? गोंधळ सरचं, बरोबर आहे की नाही? मग ऍक्च्युअल बाबा किती किंमत होती? 600 रुपये. याचा अर्थ आता बघा, आता इथं एक साऊंड आहे
आणि इथं इथं एक माणूस बसलेला आहे. तुम्ही कधीही बघायचं बाळांनो, तुमच्याकडं कितीही भारी साऊंड सिस्टम असू द्या, किती भारी गाणं ऐका तुम्ही, पण गावाकडे शेताकडे गेलं लांब कुठतरी एक ट्रॅक्टरवाला ट्रॅक्टरवर नांगरतोय, आवाज ती गाणी भारी वाटतात की नाही? मला आजपर्यंत प्रश्न येतो, ह्या ट्रॅक्टरवाल्याकडे गाणी एवढी भारी असतातच करून, बरोबर ना? कसली गाणी असतात त्यांची, दिल तोडायचीच, त्यांच्याकडे दिल किती असतात मला बघायचं, असली भारी गाणी असतात त्यांची. हाय रे शिर, तुम्ही कधी पण ऐकलं लय भारी गाणं लावलं ते, पण ऍक्च्युली त्याचं कारण पण वेगळं असतं. कारण तो एक तर आर्यन काय झालं, गाणं कुठलं गाणं मला पण ऐकू दे ना जरा. आज हे युट्यूबवर टाकत नाही, चल युट्यूब गेली खड्ड्यात, हा तुझं होऊ दे. ओके, मग आता हे ट्रॅक्टरवाला आणि हे नंतर बघूया. आता हा जो आहे स्पीकर, हा कसा आहे, फिक्स आहे ना, आणि ह्यो पण एकाच जागी बसलाय. मग या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे डी, ते बदलतंय का? बदलत नाही. मग याने फ्रिक्वेन्सी टाकलेली आहे 100 हर्ट्ज, तर हा ऐकतो किती? 100 हर्ट्ज. म्हणजे हुरडा पाटीला पाहिजे होते 600 रुपये आणि घरी सांगितले 600. बरोबर आहे की नाही? उदाहरण सांगायचं म्हटलं तर प्राची लागणार किती होते? 600. घरी किती सांगितले? 600. लागणार होते 600, घरी काय किती सांगितले? 800. बरोबर आहे की नाही? हा फरक आहे. दोन्हीतला फरक लक्षात आला का? ओके, मग आता नीट बघा आता इथं की आजपर्यंत आम्ही हे स्टडी केलं की देर इज अ नो चेंज इन पोझिशन और देर इज अ नो रिलेटिव्ह मोशन. याचा अर्थ कळतो ना, रिलेटिव्ह मोशन. आणखी तिथं पण मला थांबावं लागणार आहे. तर याचा अर्थ या दोघं पण रेस्ट मध्ये आहेत, तेव्हा दोन्हीतलं अंतर बदलत नाही. मग हा किती ऐकतो? तर जेवढी याने फ्रिक्वेन्सी बाहेर टाकली, तर याला म्हणायचं असतं ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी. काय म्हणायचं? ऍक्च्युअल, किंवा तुम्ही खरी म्हटलं तरी चालेल. मग जेवढी बाहेर सोडली, जेवढी बाहेर फेकली, तेवढीच याने ऐकली, म्हणजे याला खरी ऐकायला भेटली ना रे बाळांनो. मग याने जर 1000 हर्ट्ज टाकले, तर ह्याला किती ऐकायला मिळतं? 1000 मिळतं. अर्थ कळाला आहे का दोन्हीचा? जेवढा बाहेर, जो सिग्नल बाहेर टाकला तोच ऐकायला भेटतो. कधी? जेव्हा दोघच्या दोघं कशा असतात? रेस्ट मध्ये असतात. आणि आतापर्यंत आपण हे शिकलेलो आहोत, जी फ्रिक्वेन्सी बाहेर आली त्याचाच विचार केला. पण डॉपलर इफेक्ट याच्यासाठी नाही. डॉपलर इफेक्ट आहे कोणासाठी? तर इथं साऊंड घेतला आम्ही, हा आमचा साऊंड आहे, आमची साऊंड सिस्टम आहे, आणि मी इथं आहे. आता एक उदाहरण आहे की मी इथं बसलोय आणि हे गाणं आहे, ट्रॅक्टरवर चाललो, मी इथं बसलोय आणि ट्रॅक्टर तिकडं गाणं म्हणत माझ्याकडे येते, किंवा गाणं म्हणत माझ्यापासून लांब जाते. याचा अर्थ आमच्यातलं डिस्टन्स बदलतंय का? तर 100% बदलतंय. मग त्या केसमध्ये त्या ट्रॅक्टरच्या स्पीकर मधला आवाज वेगळाच आहे, पण मला ऐकायला येतो वेगळाच. समजलं का? मग हे असं का होतं याचं उत्तर दिलेलं आहे डॉपलरने. समजलं का? मग आता पुढे जाणार आहोत आपण, पण त्याच्यासाठी आणखी फोडणीचा भात करायचा आहे, पण ती कांदा लसूण मिरच्या लागतील ना तयार. तर रिलेटिव्ह मोशन मी तुम्हाला ऑलरेडी स्केलर वेक्टरच्या तिथं एकदा सांगितलेलं आहे आणि मेकॅनिक्स मध्ये सांगितलेलं आहे, पण तरी पण एकदा परत घेतो. रिलेटिव्ह मोशन कसं असतं ते बघा, कधी लक्षात ठेवायचं रिलेटिव्ह मोशन. तर आता आपण सगळे एकाच बसमध्ये बसलो किंवा एका विमानात आपण सगळे बसलोय आणि विमानाच्या सगळ्या खिडक्या वगैरे सगळ्या बंद आहेत, बाहेर आपण बघत नाही, आणि समजा बसली आपली प्रियंका पायलट आहे, ती विमान चालवते. तर पायलटच्या याच्यामध्ये कंपार्टमेंट असतं ना. मग आता आपण मस्तपैकी असे बसलोत आपण, आणि ते आपण बिझनेस क्लासमध्ये होतो, एकदम सगळं प्रशस्त आहे, आणि तिथे एक मोठा टेबल ठेवलाय, एकदम मोठा आहे, आणि त्याच्यावरती आपण कॅरम खेळू शकतो का नाही? अरे येस. मग आपल्याला आपण मोशन मध्ये वाटतो का? आपण सगळे विमानात आहोत, आपल्याला आपण स्पीड मध्ये वाटतो का? नाही वाटत. पण खालून विमान बघणाऱ्यांना आपण कसे दिसतो? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? कधी कधी तुम्ही हे बघितलं असेल, बस स्टँडवरती ऑब्झर्व केलं असेल, आपण बस स्टँडवरती आहोत, बसमध्ये बसलोय, आपल्याच बाजूला आणखी एक बस आहे आणि ती बस मागे किंवा पुढे जाते, आपली बंदच आहे, पण तरी पण आपल्याला वाटतं आपली बस हल्ली का काय? एकदा तरी अनुभव घेतला असेल तुम्ही. मग ते रिलेटिव्ह मोशन असतं. रिलेटिव्ह याचा अर्थ दोघांमधलं तुलनात्मक मोशन असतं. आपण सगळे एकाच बसमध्ये आहोत, तर आपल्याला स्पीड जाणवत नाही,
पण आपण बसमध्ये आहोत आणि कोणतं रोडवर आहे, तर मग रोडवर समजा गीता होती, तर तिला आपण सगळे कसे दिसणार, मोशन मध्ये दिसणार. याचा अर्थ रिलेटिव्ह, याचा अर्थ दोघांचं कम्पॅरेटिव्ह असतो आणि त्या दोघांची तुलना करताना काहीतरी रेफरन्स असतो. फॉर एक्झाम्पल आणखी एक उदाहरण देतो तुमच्या लक्षात येईल. हा समजा बाळांनो रोड आहे, हा कोण आहे, आणि ही आमची बस आहे, ही आमची बस इकडे चालली. आमच्या बसची स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ बसची स्पीड कोणासोबत तुलना केली, रोड सोबत ना, रोड सोबत तुलना केली तर आमची स्पीड किती आहे, 60 आहे. आता दुसरी पण एक बस आली, आता ती आम्हाला ओव्हरटेक करते आणि त्याची स्पीड आहे 80 किलोमीटर पर आवर. आता माझा साधा प्रश्न आहे, साधा, ही बस आम्हाला पुढे जाणार ना ओव्हरटेक करून, बरोबर आहे. मग ही आपली बस आहे 60 ची, आपण सगळे मुलं याच्यात आहोत, आणि ही तुमची मुलींची बस आहे. तुमची स्पीड किती आहे, 80 ची, आमची किती आहे, 60. मग आपण बसमध्ये आहोत, ह्या सगळ्या पोरी आपल्याला टाटा करत निघून जातील ना पुढे. मग त्यावेळेस तुमची स्पीड 80 असेल, तुमची स्पीड आम्हाला 80 वाटेल का 20 वाटते फक्त? मी काय बोललो कळालं का? ह्या पोरींच्या गाडीची स्पीड आपल्याला 80 वाटते का 20 वाटते फक्त? का बरं? कारण आपली किती आहे, 60. मग त्यांची पण 60च असतील, तुमची पण 60 आणि आमची पण 60, तर आपल्या गाड्या सरळच निघून गेल्या असतं ना. तुम्ही आम्हाला ओव्हरटेक केलं असतं का, आम्ही तुम्हाला केलं असतं का? नाही, सरळ गेलं असतं इकडं. पण तुमच्या 80 आहे, आमची 60 आहे, मग त्या 80 मधून 60 काय होणार, मायनस, म्हणजे फक्त किती आहे. पण तुमच्या बसची विथ रिस्पेक्ट टू रोड, फॉर एक्झाम्पल बाजूला कोणतरी एक आहे, शेत आहे, त्या शेताखाली आंब्या झाडाखाली माणसं बसले, त्या माणसांना तुमच्या गाडीची स्पीड 80च वाटणार ना. इकडे माणसं बसले त्यांना आमच्या गाडीचे 60च वाटणार ना. पण आपल्याला मात्र एकमेकांची स्पीड कळते ना, बरोबर आहे. समजा असं झालं, हीच बस पोरींची आपल्याला असं समोरून येऊन क्रॉस करून गेली, आपण इकडे चाललोय 60 न आणि पोरी आल्या पुढं 80 न. आता त्या पोरींची स्पीड आपल्याला किती वाटते, 20 वाटते का किती वाटते? नीट विचार करा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाही. पोरींची 80च आहे, आपण इकडे चाललोय आणि पोरी इकडे गेल्या, असं झालं नाही. मग पोरींची स्पीड किती वाटते? इतक्या फास्ट निघून जातात ना त्या, स्पीड किती वाटत असते? तुम्ही कधी रेल्वेमध्ये बसलात आणि एक रेल्वे आपल्याला क्रॉस करून जातानाचा सीन कधी बघितलाय का? मग तुम्ही विचार करा ना, तुमची स्पीड इकडे एवढी फास्ट आणि ही स्पीड एवढी फास्ट, ही आहे 60 इकडे आणि ही आहे 80, तर 140 किलोमीटर पर आवर एवढा फास्ट दोन्हीतला फरक पडत असतो. लक्षात येतं का? त्याला म्हणायचं रिलेटिव्ह. लक्षात आलं का? एकमेकांसोबतची तुलना करणे. कळालं का? तर चला बाबांनो, भरपूर वेळ गेला आता शांत डोक्याने बघा. इथं हा आहे सोर्स, कोण आहे हा? तुमच्या भाषेत बोलायचं म्हणलं अँब्युलन्सचा सायरन ना, गाडीचा हॉर्न ना, डीजे ना, काय घ्यायचं ते घ्या. आणि मग हा आहे सोर्स आणि हा ऍक्च्युअल ज्या वेव्स बाहेर टाकतो त्याला ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी म्हटलं. किती घ्यायची? तर म्हटलं आपल्या भाषेसाठी काय म्हणूया, 1000 घेऊया. किती घेऊया? काहीतरी उदाहरण म्हणून घ्यावं लागेल ना. आणि इथं बाळांनो समजा तुम्ही आहात, इथं तुम्ही आहात. आता तुम्ही कसे आहात? तर रेस्ट मध्ये, आणि हे अँब्युलन्स असल्यामुळे हे काय ते तुमच्याकडे ते. आता नीट लक्ष द्यायचं आहे. आत्ता बघा रे बाळांनो, याच्या मी काही जागा घेतो. समजा ही, याला म्हटलं ए पोझिशन, आता हा साऊंड पुढे आला असेल ना, याला म्हटलं बी पोझिशन, याला म्हटलं सी पोझिशन. आता नीट बघा, हा जो सोर्स आहे प्रत्येक वेळी किती कुठला सिग्नल टाकतो? 1000 हर्ट्झ. पण त्याला प्रत्येक वेळी जसं जो पुढे येईल ना, त्याला अंतर जास्त कव्हर करायचं का कमी कव्हर करायचं सोर्स माझ्या कानात येण्यासाठी? कमी ना. म्हणजे मी इथं आहे, ब्रह्मा म्हणजे साऊंड आहे, तो फिक्स फ्रिक्वेन्सी काढतोय, पण आवाज काढत असताना तो काय तो माझ्या जवळ. म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन, सोर्स आणि डेस्टिनेशन, किंवा सोर्स आणि लिसनर म्हणा. लिसनरचा अर्थ कळतो ना? लिसनर म्हणजे ऐकणारा, जे तुम्ही नाहीत, बरोबर आहे की नाही? लिसनर म्हणजे कोण? ऐकणारा. मग आता मी ऐकणारा आहे, मी इथं आहे, आणि तो सायरन, ती अँब्युलन्स आली ना फास्ट इकडे, मग आता आवाज तर येतो, प्रत्येक क्षणाला ती गाणं चालूच असेल तिचं, पण अंतर मात्र कमी होत. मग असं झाल्यास नेमकं फरक काय पडतो? तर इथं फ्रिक्वेन्सी आहे 100 हर्ट्झची, मग मला 100 ऐकायला मिळते का 100 पेक्षा जास्त ऐकायला मिळते का 100 पेक्षा कमी ऐकायला मिळते? तर ज्या वेळेस सोर्स माझ्याकडे येत असतो तेव्हा ते 100 पेक्षा जास्त होते. आणि हे जर तो तिकडे लांब जात असता
तर सॉरी 100 नाही 1000 घेतला आपण, सॉरी 1000 म्हणण्यापेक्षा 100 म्हणून झालं काहीतरी बोलायला सोपं. मग 100 घेतला आपण डबल. कन्फ्युजचा काय विषय नाही, 100 म्हणायला सोपं वाटायला. मग ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी किती आहे 100. मग मला 100 ऐकायला यायला पाहिजे, पण ती 100 पेक्षा जास्त ऐकायला येते कारण सोर्स माझ्याकडे यायला, ती अँब्युलन्स माझ्या जवळ येईल. समजा इथं माझ्या समोर आली, आता इथून अँब्युलन्स लांब जाणार ना. मग ज्यावेळेस सोर्स लांब जात असतो ना त्यावेळेस मला 100 हर्ट्स ऐकायला मिळेल का 100 पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी कमी येत असतं. मग आता हे कसं होतं हे क्रॉस चेक करूया. बघा आता नीट समजा सुरुवातीला हे तुमचं डिस्टन्स आहे डी. किती डिस्टन्स आहे? आता वेलोसिटी तर फिक्स आहे साऊंडची एअर मध्ये 340, तर आपण त्याला किती पकडलं व्ही पकडलं. मग डी कुठली आहे तर नीट बघा आता हे अंतर आहे तुमचं टोटल डी आहे. हे किती आहे डी, तर हे D1 घेतलं आणि हे किती घेतलं D2. म्हणजे प्रत्येक वेळी तुमचं अंतर काय होलं कमी 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 कमी. डिस्टेंस कम हो रहा है ना, मेरे को समझ में डिस्टेंस क्या हो रहा है कम. डिस्टेंस कम हो रहा है लेकिन उसकी स्पीड जो है स्पीड कम ज्यादा होती है, स्पीड सेम में सेम रहती है. इसका मतलब स्पीड कितनी है सेम आहे. मग आता काही लग्न एवढा सुद्धा एखादा असतो एवढ्या डेप्थ मध्ये सांगून पण म्हणतो मला काही कळलं नाही. मग ती मागाची एरोड्याची अँब्युलन्स आली त्यात बसायला तुला काय चालतं जायचं ना तिकडं, बरोबर आहे की नाही. विषय काय आहे की हे डिस्टन्स आहे समजा 100 मीटर. किती आहे 100 मीटर आणि स्पीड आहे समजा 20 मीटर पर सेकंड. किती आहे तर 5 सेकंड लागणार ना पोहोचायला, किती वेळ लागणार. पण हेच जर डिस्टन्स झाला 80 मीटर, स्पीड तेवढीच आहे तर 4 सेकंड लागतील ना वेळ. म्हणजे तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की तो सिग्नल जो आहे जेवढ्या वेळात ऐकायला भेटणार त्याच्या अगोदरच ऐकायला यायला ना, बरोबर आहे की नाही. मी काय बोलायला समजतं का, नक्की कळायला का. मग ऍक्च्युअल मध्ये आता तुमच्या लक्षात आलं असेल सोर्स जसा जसा पुढे सरकतो तसं वेव्स वेळेच्या अगोदर ऐकायला कानावर पडतात की नाही. इथून इथवर आवाज समजा 1 सेकंदात जात होता, ज्या वेळेस हा इथून वेव्ह टाकतो आणि माझ्या कानापर्यंत येतात. समजा हे आणि हे अंतर किती आहे 340 मीटर आहे म्हणलं, किती आहे. त्याने तिथून एक ढोल वाजला कुठं त्या ह्याच्यामध्ये स्पीकर मध्ये ढोल वाजला की तो आवाज माझ्या कानापर्यंत यायला किती वेळ लागणार 1 सेकंड, बरोबर आहे की नाही. परत दुसरा ढोल बडवला की परत माझा आवाज किती वेळ येणार कानात 1 सेकंड. पण आता प्रॉब्लेम असा आहे की स्पीकर थोडा पुढे सरकला, तो समजा आला 300 मीटर वरती, तर 300 मीटर वरती आहे तर तो आवाज कानावर यायला 1 सेकंड लागणार का 1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागणार. सिंपल असतं नाही सर. म्हणजे आवाज कानावर लवकर पोहोचतो. मग आवाज कानावर लवकर पोहोचल्यामुळे नेमकं काय होतं तर आता मात्र जावं लागतं कमीत कमी 7वीला ऍडमिशन घ्यावं लागतं. कारण 7वीला गेल्यास कळतं की कव्हर केलेलं डिस्टन्स कापलेलं अंतर बरोबर आहे का नाही ते असतं स्पीड इंटू टाइम असतं, बरोबर आहे की नाही. स्पीड तेवढीच आहे पण अंतर कसं व्हायलंय कमी कमी कमी, त्याच्यामुळं टाइम सुद्धा कसा लागणार कमी कमी कमी, बरोबर आहे की नाही. मग या केसमध्ये आता तुमच्या लक्षात आलं असेल मी काय सांगतोय. तर आता तुम्हाला माहित आहे सिन्स वेलोसिटी v इज इक्वल टू एफ इंटू लॅम्बडा, बरोबर आहे की नाही. पण तुमच्या हे पण लक्षात यायला पाहिजे वेलोसिटी एफ, आता पुढे मॅथमेटिकल अनालिसिस होणार आहे, फक्त इथं मला एवढं सांगा की वेलोसिटी इज इक्वल टू एफ इंटू लॅम्बडा. वेलोसिटी इथली तर कशी आहे कॉन्स्टंटच आहे, बरोबर आहे की नाही. पण अंतर काय होईल कमी कमी होईल. अंतर कमी व्हायल्यामुळे टाइम कसा लागायला कमी कमी लागायला. टाइम कमी कमी लागला रे लागला की तुम्हाला माहित आहे सिन्स फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ, म्हणजे फ्रिक्वेन्सी काय व्हायला लागते वाढायला लागते. मी काय बोललो समजलं आहे का. परत एकदा बोलतो रिपीट करतो, कोणाचं लक्ष फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी नसतं. सगळ्यात महत्वाचं वाक्य देते तेव्हा मी हे करत असतो पुन्हा मग ते झालं काय 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 म्हणले सर, मग असा गोंधळ नकोय. मी आता परत रिपीट करतोय सगळं. हे माहित आहे का, हे रटलंय का आपण इक्वेशन बनवलं व्यवस्थित पक्का. हे लहानपणापासून आहे ना कापलेलं अंतर म्हणजे त्या गाडीची स्पीड आणि लागणारा वेळ, हे 5वी पासून करतोय. मग आता मला हे बोलायचंय की तुम्ही इथंच आहात पण ती अँब्युलन्स तुमच्या जवळजवळ येते ना. मग अँब्युलन्स जर जवळजवळ येते तर अंतर तुमचं, मग अंतर कमी झालंय पण आवाजाची स्पीड आहे तेवढीच आहे ना. मग अंतर कमी केलं स्पीड तेवढीच आहे तर वेळ कमी लागेल ना. मग वेळ कमी कमी लागतो याचाच अर्थ तुमच्या लक्षात आला असेल फ्रिक्वेन्सी दॅट इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम. हे शिकलोय का नाही शिकलोय आपण पक्का. फ्रिक्वेन्सीची कॉन्सेप्ट शिकलोय का नाही. मग तुम्हीच मला सांगा वेळ कमी लागतो तुम्ही बोलायला लागलात ना,
मग हे कमी झालं की फ्रिक्वेन्सी. मग आता मुद्दा असा आहे की याने किती हर्ट्झ बाहेर टाकले? 100. ऍक्च्युली ओरिजिनल फ्रिक्वेन्सी किती आहे? 100. मग तुम्हाला 100 ऐकायला येते का 100 पेक्षा? म्हणजे आवाज तुम्हाला वेगळाच ऐकायला येणार नाही. कळलं आहे का? मग सांगितलं 600 रुपये, घरी मागतोय किती? 800 रुपये. कॉन्सेप्ट कळले आहे का? मग एवढी साधी सोपी गोष्ट बाळांनो जगामध्ये इतक्या ठिकाणी वापरली जाते. त्याच्यातलं सुंदर उदाहरण म्हणजे मिलिटरी पर्पज मध्ये रडार असते, रडार सिस्टम असते. आणि दुसरं म्हणजे एखादा स्टार लांब येतो का जवळ येतोय? तर आता समजा बाळांनो आपण असं म्हटलं की ही आपली अर्थ आहे म्हटलं, हा खूप 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 लांब स्टार आहे. मग आपण काय करतो? तर इथून अर्थवरून पृथ्वीवरून समजा आपल्याजवळ एक खूप 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 मोठा टेलिस्कोप ठेवला, हबल वगैरे माहिती आहे तुम्हाला, खूप मोठा दुर्बीण आहेत बघा. मग त्याने याची एक इमेज कॅप्चर केलेली असते. एक फोटो घ्यायचा. समजा आज फोटो घेतला 1 जानेवारी 2024 ला एक फोटो घेतला समजा, आणि पुन्हा ठरवलं की चला आता आपण 1 एप्रिल 2000 म्हणजे 3 महिन्याने एक फोटो घेतला समजा. आता हा फोटो आणि तो फोटो जर कम्पॅरिझन केलं तर हा आपल्याला थोडासा रेड कलरचा दिसला. 2 नंबरचा कसा दिसला? रेड मध्ये. याच्या कम्पॅरिझन मध्ये याच्यातला रेड कलर थोडासा वाढला. तुलना केली 2 फोटोची, म्हणजे हा फोटो आणि हा फोटो मध्ये रेड कलर जास्त कुणाचा आहे? नंतरचा. मग रेड कलर आहे याचा अर्थ तो स्टार आपल्यापासून लांब गेला, कारण रेड कलर कडे जाता म्हणजे फ्रिक्वेन्सी तुमची कमी झाली, वेव्हलेंथ वाढलेली असते. मग तुम्ही म्हणता दॅट स्टार इज नॉट अप्रोचिंग अस, म्हणजे तो आपल्याकडे येत नाही. पण आलं लक्षात? मग तो आपल्याकडे येत नाही, आपल्यापासून लांब जातो, अशी कॉन्सेप्ट असते. मग समजा असं म्हटलं ह्या दोन्ही मध्ये समजा असे 2 फोटो काढले आणि हा मला बऱ्यापैकी ब्ल्यू कलर ह्याचा जास्त दिसला. काय दिसला? ब्ल्यू कलर. म्हणजे तो ब्ल्यू कडे शिफ्ट झाला, त्याचा कलर कुठला वाढलाय? ब्ल्यू कलर. तर तुम्हाला माहिती आहे व्हायोलेट कडून रेड कडे असतो, मग तुम्ही ब्ल्यू कडे शिफ्ट होता म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी काय झाली? वाढली. फ्रिक्वेन्सी कधी वाढते? ज्या वेळेस ते जे काही 2 आहे, सोर्स डेस्टिनेशन जे काही 2 आहेत त्याच्यातलं अंतर कमी होत असेल तेव्हा. मग डिस्टन्स कमी होईल याचाच अर्थ पृथ्वी तर त्याच्याकडे म्हणा किंवा तो स्टार तरी पृथ्वीकडे म्हणा, एकमेकाकडे येता येत नाही. समजलं का? मग एवढा डॉपलरचा साधा सोपा सिद्धांत जगातल्या कुठल्या मोठ्या कॉन्सेप्टसाठी वापरला जातो हे कळतंय का तुम्हाला? एवढा साधा सोपा डॉपलरचा सिद्धांत आपण मिलिटरी पर्पज साठी वापरतो. कोण आपल्याकडे येते, कोण आपल्यापासून लांब जाते. इव्हन बाळांनो टेक्नॉलॉजी एवढी 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 हाय क्लास आहे की एखादं फायटर प्लेन जर आपल्याकडे येत असेल तर विथ द हेल्प ऑफ रडार सिस्टम आपल्याला कळतं की ते आत्ता कुठे आहे, त्याची स्पीड किती आहे, ते आपल्यापर्यंत किती सेकंदात पोहोचू शकतं आहे त्या स्पीडने. लांब कशाला, एवढं कशाला हाय क्लास सांगू तुम्हाला, साधी सोपी गोष्ट. आपण ज्यावेळेस एखाद्या गावाला जात असतो आणि आपण साधं जीपीएस वापरतो तेव्हा तुझं ते सांगतात ना तुमची स्पीड एवढ्या स्पीड मध्ये तुम्हाला पोहोचायला एवढ्या वेळ लागेल, सगळे कॅल्क्युलेशन सांगतात ना. जीपीएस कळतं ना तुम्हाला, कुठला ऍड्रेस टाकला की ते सांगतं ना. इव्हन एवढं त्याच्यामध्ये एवढ्या कमांड्स आलेल्या आहेत की आता सगळं आपल्याला सांगतं, डावीकडे वळा, इकडे वळा, ह्या रस्त्याने जा, इकडे ट्रॅफिक कमी आहे, तिकडे ट्रॅफिक जास्त, सगळं सांगते की नाही. हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, ती पुढचा भाग झाली. पण डॉपलर इफेक्ट समजलाय का? मग खरी फ्रिक्वेन्सी किती होती? 100 समजा, आणि तुम्हाला ऐकायला भेटली 110. मग मला सांगा तुम्हाला खरी भेटली का खोटी भेटली? खोटी. खरी किती होती? 100. पण ऐकायला किती भेटली? मग आता तुम्हाला आठवतं का मागचाच एक चॅप्टर असा होता ज्याच्या त्या हौदाची खरी खोली वेगळीच होती. हा, मग रिअल डेप्थ वर्सेस ऍपरंट. ऍपरंटचा अर्थ असतो खोटं आभासी, बरोबर आहे ना? खोटं आभासी. मी तुम्हाला नेहमी त्यासाठी पडद्याचं उदाहरण देतो. पडदा इन द सेन्स टीव्हीचं, स्पेशली मूवीचं. तुम्हाला जेवढ्या सुंदर त्या हिरोईन किंवा जेवढे सुंदर हिरो दिसतात तेवढे ते असतात का? त्यांना सुंदर बनवलं जातं, बरोबर आहे ना? विथ द हेल्प ऑफ मेकअप, बरोबर आहे ना? विथ द हेल्प ऑफ मेकअप. ते तेवढे सुंदर नसतात, त्यांना सुंदर बनवलं जातं. मग रिअल आणि ऍपरंट, जे पडद्यावर तुम्हाला दिसतात ते ऍपरंट असतात, आणि त्यांचं रिअल सुंदर किती असतात? तर साधं सोपं आहे. दीपिका पदुकोणला 2 दिवस आमच्या इथे ऊस खुरपायला बोलला, 3ऱ्या दिवशी तिला बघा, ती तेवढी सुंदर असते, बरोबर आहे की नाही? काय बोललो कळलं का? आणि जर ऊस नाही तिला आवडत तर जवारी काढायला आलेली आहे, तुम्ही तिला बोलवू शकता. इळाने फुकट देतो, 2 टायमाचं जेवण देतो. पण रिअल वेगळं आहे आणि ऍपरंट वेगळं आहे. ऍपरंट आभासी असतो, खोटं असतं, आणि सध्याच्या जगात लोकांना ऍपरंट सगळ्यात जास्त आवडतं, रियालिटीमध्ये नाही. एखादा व्हिडिओ बघा, एखाद्या व्हिडिओला किती लाईक्स असतात जिथं एक माणूस दुसऱ्या माणसाची मदत करतो.
एक माणूस दुसऱ्याची मदत करतोय, लाईक्स वर लाईक बघा तिथं बटनावर, आणि जेव्हा खरी आपली आपली वेळ येते दुसऱ्याला मदत करायची तसं आपण नाही मदत करत. हे खरं आहे का खोटं आहे? मग सेम बाळांनो, याने फ्रिक्वेन्सी खरी टाकली किती? 100ची. सिग्नल कितीचा आहे त्याचा? 100चा. पण ह्याला ऐकायला कितीचा भेटला? मग याला ऐकायला खरा भेटला का खोटा? बरोबर आहे की नाही? मग आता हे तुम्हाला तिथं सांगायचं असतं. मग आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल आता हे कसं बोलायचं, कसं डिफाईन करायचं, आणि किंवा डॉपलर इफेक्ट कसा एक्सप्लेन करायचा. तर मी असं म्हटलं, डॉपलर इफेक्ट कॅन बी डिफाईन्ड ॲज. बरोबर आहे का? तर तिथं फ्रिक्वेन्सी जी ऐकलेली असते, कोणी ऐकणारा लिस्नर असतो ना किंवा ऑब्झर्वर असतो ना, त्यांनी खरे ऐकलेले असते का खोटे ऐकलेले असते? म्हणजेच त्या फ्रिक्वेन्सीत काय झालेला असतो? चेंज. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग आता हे सगळं मांडायचंय. तर मी असं बोललो, बघ आता कोणाला येते काय येते का तुम्ही सांगता, मी नंतर लिहू. डॉपलर इफेक्टचा अर्थ काय आला ना, की फ्रिक्वेन्सी मध्ये बदल होतो. पण बदल कधी होतो? जेव्हा दोन्ही मध्ये काय असलं पाहिजे? रिलेटिव्ह मोशन. हा, सोर्स पण रेस्ट मध्ये आणि ऐकणारा पण रेस्ट मध्ये आहे, ऑब्झर्वर पण रेस्ट मध्ये. तर फरक पडतो का? ह्याने 100 सोडली तर तो 100 ऐकतो ना. पण इथं सोर्स आहे म्हणजे साऊंड आहे, आणि हा माणूस साऊंड तिथंच आहे, माणूस पळत गेला तरी पण अंतर कमीच होतं ना. हा माणूस आहे, हा साऊंड आहे, साऊंड त्याच्याकडे पळत गेला तरी पण फरक पडतो. दोघं एकमेकांकडे पळत आले तरी फरक पडतोच. आता उलट्या केसेस घेतल्या, साऊंड इथे आहे, हा माणूस इथे आहे, आणि साऊंड तिकडे 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 चालला तरी पण फरक पडतो. आता अंतर वाढत चाललं. साऊंड इथे आहे, माणूस इथे आहे, आणि माणूस तिकडे पळत चालला तरी अंतर वाढतं. साऊंड इथे आहे, माणूस इथे, दोघे एकमेकांपासून लांब चालले तरी अंतर वाढतं. मग सुरुवातीला मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतलं, हिरो हिरोईन डोंगरावर नाचत होते ना. टोटल किती केसेस होत्या? 6. इथं केसेस 6 कळायला का कुठल्या आहेत का? 3 केसेस एकमेकांच्या जवळ येणार आहे, तर 3 केसेस एकमेकांपासून लांब जाणार आहे. कॉन्सेप्ट सुंदर आहे ना? मग याच्यामध्ये मुद्दा आहे की बघा आता, डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट आपल्याला रट्टा मारायची अशी सवय असते. कॅन बी डिफाईन्ड, आपल्याला आवडतं ते. गणपती सुद्धा लगेच हसला. हा म्हणला लहानपणापासून आम्ही असलं बघतोय. कॅन बी डिफाईन्ड ॲज. कधी सांगता येईल याला किंवा कसं बोलता येईल? तर काय म्हणता येईल? देअर इज, बरोबर आहे का? देअर इज चेंज इन ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे का? ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज होतो का नाही? देअर इज चेंज इन ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी. पण कधी? त्यासाठी क्रायटेरिया काय आहे? दोघातलं अंतर सेमच फिक्स असायला पाहिजे का? नाही ना. तर चेंज व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? मग मला सांगा, डॉपलर इफेक्ट कॅन बी डिफाईन्ड ॲज देअर इज अ चेंज इन ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी when there is, कसलं मोशन असलं पाहिजे? व्हेरी गुड, देअर इज रिलेटिव्ह. जर माझ्या हँडरायटिंग बद्दल कुणाला काही डाऊट असेल तर विचारायचं बरं का? नाहीतर शेवटी तुम्ही डॉक्टर झाला असंच काढणार आहेत ना. म्हणून मी आत्तापासून सवय लावतो. बरोबर आहे की नाही? तुम्हाला त्यांचे डॉक्टरच्या हँडरायटिंगवर किती मोठे जोक असतात माहिती ना तुम्हाला? तो एक जोक मला खूप आवडला होता की एक जातो 50 मेडिकल बघतो, ते औषधच मिळत नाही. शेवटी वैतागून परत डॉक्टरकडे येतो. डॉक्टर साहेब हे औषध काय कुठे मिळेल ना? डॉक्टर म्हणतात कुठलं रे औषध? डॉक्टर ती चिठ्ठी बघतात पुन्हा म्हणतात, नालाय का, मी ही पेन चालू का नाही बघण्यासाठी खरेदी म्हणतात.